इथे मी काय केलंय, एक नवीन पेज तयार केलं होतं ते हा 2017 हा वगैरे. दॅट इज कॉल्ड सेंट तुकाराम गाथा ट्रान्सलेशन. आणि द प्लेलिस्ट ऑन युट्यूब ऑल्सो हॅज द सेम नेम, सेंट तुकाराम गाथा ट्रान्सलेशन. आय यूज द वर्ड सेंट इन्स्टेड ऑफ संत. हा म्हटलं हा वेस्टर्न हा काय तेवढं ते कळणार नाही म्हणून. मग येस. ह्याच्यामध्ये खूप अभंग केले, 386 पर्यंत जवळजवळ केले. पण मग नंतर काय लक्षात आलं की त्याच्यावरती सर्च फॅसिलिटी सोपी नाहीये फेसबुकवर. मला समजा, इफ आय वॉन्ट टू स्टार्ट रीडिंग फ्रॉम अभंग नंबर 125 to 129, ते चार अभंग हम्म. काढणं फार अवघड होतं म्हणजे. हा हा मग ते मी मग परत आय वेंट बॅक टू यूट्यूब 366 का 384 पासून. आणि मग युट्यूब, आणि म्हणजे मला अधूनमधून प्रतिसाद लोकांचा मिळत होता. लोक म्हणत होते पुस्तकं हा छापा, पुस्तकं छापा वगैरे वगैरे. आणि तरी मी पुस्तकाचं तेवढं ठरवलं नव्हतं. आणि मग नंतर काय झालं, साधारण मी 700च्या आसपास पोहोचलो का 550च्या आसपास पोहोचलो. आणि मग एका मुलीचा फोन आला की मला पीएचडी करायची आहे तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेवर. एकच हा मिनिट, हा हा. मी एसी चालू करतो, गरम होतंय. येस येस येस, नाव आय एम बाउन्स इट. ओके. हा. आता आर यू ऑनलाईन, दिवेजा? येस सर. ओके. ही मीटिंग जर कट झाली, बंद झाली, तर मी परत चालू करीन थोडा वेळ आणि वी कॅन कंटिन्यू. ओके. आता हे झालं. मग तिला पीएचडी करायची होती, पण तिला तिच्या गाईडनं सांगितलं तिला करता येणार नाही, कारण इंग्लिश भाषेमध्ये रेफरन्स लिटरेचरच नाहीये तुकाराम महाराजांच्या अभंगावरचं. तर तू काय लिहिणार? त्यामुळे मग मला ते फारच लागलं. आणि मला ते म्हणजे ती स्वतःचा पर्सनल किंवा आपल्या महाराष्ट्राचा आणि आपल्या संतांचा अपमान झाल्यासारखंच वाटलं, की असं कसं काय, की आश्चर्य आहे की जगात सगळ्यांची ट्रान्सलेशन्स होतात आणि सगळ्यांचे वाङ्मय अभ्यासामध्ये लोक वाचतात आणि पीएचडी करतात. तुकाराम महाराजांच्या ह्याच्यावर पीएचडी करता येत नाही, इट इज नॉट करेक्ट. मग मी ठरवलं की पुस्तक छापायचं. आणि देन आय वेंट अहेड अँड नाव द फर्स्ट बुक ऑफ 52 अभंग इज रेकॉर्डेड. हा. येस येस. म्हणून मग मी तेव्हा जेव्हा मी ठरवलं, डिसिजन घेतला की आता आपल्याला परत पुस्तकच करायचंय म्हटल्यावरती, अगेन आय केम बॅक टू द फेसबुक पेज. कारण मग टेक्स्ट पाहिजे मला, व्हिडिओचा उपयोग नाही. म्हणून मग आता व्हिडिओ करणं थांबवून आता टेक्स्टवरतीच 880 वगैरे पोस्ट झालेत अभंग आता. ठीक. आणि शिवाय ओके. हे 52 अभंग वेगळे आहेत, 880 प्लस 52. सो दॅट मेक्स इट हा 930. ओके. आता मी आता जे पॉडकास्टिंगचं मला जे केलं आहे त्याच्यामध्ये तू काय सजेस्ट करशील ते सांग. की मी हा आपला चॅनल, एक मिनिट, शेअर इज शेअर 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 शेअर. हा. स्क्रीन शेअरिंग. आता इथे आय विल गो टू बाय. आता इफ समबडी इज इंटरेस्टेड ही कॅन सी दिस प्लेलिस्ट. अँड प्लेलिस्ट मध्ये काय काय आहे तुला परत एकदा दाखवतो. एक मिनिट. हा बघा. आय विल गिव्ह यू अ टूर, कारण दॅट इज समथिंग इम्पॉर्टंट. प्लेलिस्ट मध्ये काय काय बस गोष्टी आहेत. पांडुरंगाष्टकम केलेलं आहे, दिसतंय ना पांडुरंगाष्टकमची प्लेलिस्ट. हा
नंतर येस सर. मग आता हे जे मी अभंग रिडिंग किंवा बुक रिडिंग इव्हेंट्स करतोय त्याच्या व्हिडिओज मी ह्याच्यावरती लागतोय. अभंग ट्रान्सलेशन रीडिंग सर्व्हिस इव्हेंट. सो आय कॉल इट एज अ रीडिंग सर्व्हिस की आय विल रीड अ फ्यू अभंग, देन वी कॅन हॅव अ क्वेश्चन अँड आन्सर सेशन. मी ओके. भागवत कथन, श्रीमद भागवत पोथी कथन करायला जालन्याला गेलो होतो, तर त्याच्या 35 व्हिडिओज काढून इथे पोस्ट केलेले आहेत. जास्त ओके. ऍक्च्युली बाकी शॉर्ट व्हिडिओज आहेत, ह्या मोठ्या व्हिडिओज आहेत. हां. शिवाय 30 शॉर्ट व्हिडिओज आहेत, त्या हां. ह्याच्यात अजून ऍड करायच्या प्लेलिस्ट मध्ये. नंतर बहुरूपी भारूड भावार्थ देखणे म्हणून डॉक्टर रामचंद्र देखणेंचा मुलगा आहे. ही इज अ स्कॉलर, ओके. पीएचडी माणूस आहे. बीव्हीजी म्हणजे भगवंतराव गायकवाडांच्या कंपनीमध्ये एचआरचा व्हाईस प्रेसिडेंट आहे. पण तो इतका धार्मिक आहे आणि तो वडिलांचा वारसा आहे त्याला, तर तो प्रवचनं कीर्तनं करत महाराष्ट्रभर फिरतो आणि एक बहुरूपी भारूड पण कार्यक्रम करतो. त्याच्या हं. सुंदर व्हिडिओज आहेत. तू जर तुला वेळ मिळाला ना, तर तू आता रेस्ट घेतेस ना, तू ह्या व्हिडिओ, हां. त्याच्यात फार चांगलं आणि संतांचं भारूड काय असतं ते तुला कळेल की एकनाथ महाराजांनी भारूड लिहिलेली आहेत. हा, हां. तर मग मी ही एक ट्रेनिंग व्हिडिओ केली होती, ती जाऊ दे. आता मी 2 स्पर्धा घेतल्या, कारण लोकांना ओके. समाजामध्ये अभंग गायन आणि अभंग वाचन याची गोडी लागावी अशी माझी हं. मनापासून श्रद्धा आहे, की त्याच्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य सुधारतं. शेवटी काय आहे की हां. आपल्या या विश्वामध्ये चांगलं मानसिक स्वास्थ्य असलं तर आपलं शारीरिक स्वास्थ्य पण चांगलं राहतं आणि आपल्याला चांगल्या एनर्जीज, व्हायब्रेशन्स, चांगले इव्हेंट्स आपण अट्रॅक्ट करतो या युनिव्हर्स मधून. बरोबर. Why not keep connected with the divinity which is inside you? Because if you are connected with the divinity inside you, it will protect you, it will attract good events towards you, good people towards you. You can get money, fortune, fame, whatever you wish. Because the universe is there to give. You have to only ask and you have to deserve. ते डिझर्व आणि येस. आस्क मध्ये हल्ली ते सिक्रेट काय सांगतात की हाऊ टू डिझर्व अँड हाऊ टू आस्क. Ask as if it is your right, because you are the universe, you have created the universe असं म्हणतात. आणि सो यू हॅव टू आस्क, यू डोंट हॅव टू बेग. हे एक. आणि दुसरं, यू हॅव टू डिझर्व. हाऊ टू डिझर्व इज बिकॉज यू शुड बी ग्रेटफुल. आता समजा तुम्हाला कोणी काहीतरी देतोय, तर तुम्ही ग्रॅटिट्यूड असली तर तुम्हाला अजून मिळत राहतं, पण नसली ग्रॅटिट्यूड तर राइट. तुम्हाला मिळत नाही. सो be grateful to the universe, be grateful to the universe in the sense all the people on the earth have benefit, are the part of the universe, so you have to be grateful to everybody. Be grateful, बरोबर. be helpful, and ask the universe whatever you want, and keep connected by remaining in touch with the people who know much more than us. Who are the people who know more than us? The saints are the people who know हं. more than us. The scientists are also people who know more than us. तर सायन्स पण वाचा तुम्ही, क्वांटम फिजिक्स वाचा आणि हं. सध्याचं काय सगळं युनिव्हर्सच्या नवीन स्ट्रिंग थिअरीच्या कन्सेप्ट वाचा. सो ॲट द अपेक्ट we realize that everything is ultimately pointing out to oneness. And this oneness, if there is oneness and if there is no two-ness, if you say, then why are you हं. worried and what are we worried about? We have nothing to worry about. Then enjoy our life. असं माझं हे आहे. तर आता बहुरूपी भारूड झालं. हा, आता म्हणून मी 2 स्पर्धा घेतल्या लोकांना त्याची गोडी लागावी म्हणून. एक आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंग ओवी ज्या आहेत त्याचं गायन करायचं आणि त्याची व्हिडिओ करून मला पाठवायची. तर 11 हं. लोकांनी मला त्या व्हिडिओज पाठवल्या. त्यांच्या 11 व्हिडिओज मी सगळ्या पोस्ट केल्या इथे हं. आणि त्यांना मग बक्षिसं दिली त्याच्यातून. ज्यांनी चांगल्या व्हिडिओज बनवल्या त्यांना आम्ही, मी एक जज, माझा एक चांगला संगीतज्ञ मित्र आहे, त्याला जज बनवलं. त्याने जजिंग करून प्राइजेस, अवॉर्ड्स वगैरे आम्ही घरी लोकांना पुस्तकं पाठवली. ते एक अरे झालं. वाह! आता हं. त्यानंतर ही स्पर्धा एक झाली आणि दुसरी स्पर्धा होती नुसतंच अभंग. मग कोणाचेही अभंग असो, ते अभंग पठण गायन स्पर्धा ही पहिल्यांदा घेतली होती आणि ज्ञानेश्वर महाराजांची स्पेसिफिक नंतर घेतली होती. ह्याच्यात 10 व्हिडिओ होते, यांना पण बक्षीस दिले. मी पंढरपूर हं. वारी केली 2015 साली. तेव्हा मी वारीचे एक्सपिरियन्सेसच्या 3 व्हिडिओज पोस्ट केल्यात. एक तर माझी मुलाखत घेतली होती, स्वाती यादव म्हणून एक मॅडम आहे. त्या मॅडमनं त्यांचं एक हे आहे, एनजीओ आहे, त्या एनजीओ साठी मुलाखत घेतली होती. वारी हं.
उद्भव प्रेरणा हे पाहाय काय तसं असतं. Is the best solution for your business. But the truth is, you are only. विवेक साहित्य हम्म. मंच बरं का, ओके. त्यांच्यासाठीही म्हणतात. हा, आणि त्यानंतर डेव्ह व्हिटसन म्हणून एक अमेरिकेत पॉडकास्टर आहे. आता ह्याचा पॉडकास्टचा माझा संबंध ह्याच्याशी बरोबर आल्यामुळे पहिला आला. दॅट वॉज 4-5 इयर्स अगो, 3 इयर्स अगो. डेव्ह व्हिटसनने मला फोन केला आणि त्यानं सांगितलं की माझा द द कॅमिनो पॉडकास्ट म्हणून आहे. इटलीमध्ये एक असा धार्मिक आपला पंढरपूर वारीसारखा एक वॉकिंग पिलग्रिमेज असतं. त्याच्या नावावरनं ओके. हा द कॅमिनो पॉडकास्ट त्याच्या पॉडकास्टला नाव ठेवलंय. हा माणूस पिलग्रिमेज मध्ये इंटरेस्टेड आहे. आता परवा त्याला मी मेसेज पाठवला तर त्याचा मला रिप्लाय आला की तो आता 3 महिने इटालीमध्ये कुठेतरी चालण्याचं पिलग्रिमेज करणार आहे. तर त्याला ओके. पंढरपूर वारीचा अनुभव हवा होता. मग मी तो सगळा त्याला सांगितलं. त्याने एक पॉडकास्ट केला त्याच्यावर, आणि मी त्याला म्हटलं तू पॉडकास्ट कर पण त्याचा जो व्हिडिओ असेल तो मला पाठव. मग त्याने हम्म. त्याच्याकडचा व्हिडिओ मला पाठवला आणि मी तो माझ्या युट्यूब चॅनलवर या प्लेलिस्टमध्ये पोस्ट केला, पंढरपूर वारी एक्सपिरियन्स मध्ये. आणि नंतर एका ठिकाणी माझी पंढरपूर वारीच्या बद्दल मला त्या लोकांनी अनुभव शेअर करायला बोलवलं होतं. हम्म. एक संस्थेनं बोलवलं होतं, तर त्या तिथे मी जो गेलो, हा JB नगर, हा बोलू म्हणजे काय ऑनलाईन आपलं करोना काळामध्ये ऑनलाईन कार्यक्रम असायचे. JB नगर अंधेरी, आम्ही तिकडे होतो. तर ते मी त्याच्यात पण त्यांना सांगितलं की आय विल शेअर ऑल माय एक्सपिरियन्स विथ पॉवर पॉईंट. त्यामुळे ह्याच्यात जवळजवळ 100 स्लाइड्स आहेत. आणि हा कार्यक्रम बघितला तर यू विल फील ॲज इफ यू आर ॲक्च्युअली डुईंग अ वारी. सो हा. जर वेळ असला तर तू हा 1 तासाचा व्हिडिओ बघशील ना, यू विल गेट फिलिंग ॲज इफ यू हॅव बीन टू पंढरपूर. या इथे पहा, हे अपर्णा जोगळेकरनं लिहिलेलंच आहे. वारीचा साक्षात अनुभव घेतल्यासारखंच वाटलं. दीपक काका, भारती हवालदार, सुनीता भोसेकर, वारीचा आनंद घरी बसून मिळाला. सगळ्यांचे तसेच फीडबॅक आहेत. आता हे सगळं तुला माझ्या म्हणजे शेअर करायचं कारण असं आहे की बेसिकली आय एम ट्राईंग टू एक्सप्लेन टू यू हाऊ आय हॅव गॉन अबाउट द होल प्रोसेस विच इज जर्निंग इन माय माइंड टू मोटिवेट पीपल टू कन्सिडर रिमेनिंग कनेक्टेड विथ द डिव्हिनिटी इनसाइड यू. तुम्ही देव देव करू नका, दॅट इज नॉट एक्सपेक्टेड. आणि तेवढा वेळ पण हम्म. नाही आहे. पण आपण आपल्या डिव्हिनिटीशी कनेक्ट राहू शकतो जर तुम्ही गाडी चालवताना नुसतं अनुभव आहे, अभंग ऐकले किंवा संतांचं चरित्र ऐकलं वाचलं तरीही. बरं, तुकाराम महाराजांचे 12 अभंग म्हणून एक फेमस रचना आहे, ती पण त्याच्यावरती मी लावलेली आहे ह्याच्यावरती. तुला जर वेळ मिळाला किंवा तुझ्या ओळखीचे जे कोण देवाचे भक्त असतील, तुकाराम महाराजांचे भक्त असतील, त्यांना सांग की हे लोकांना सांगा, कारण मी हे हिंदीत भाषांतर केलंय. लोकांना ज्यांना हम्म. हिंदी म्हणजे ज्यांना तुकाराम महाराजांबद्दल प्रेम आहे पण ज्यांना मराठी येत नाही, त्यांना ही लिस्ट दाखवली तर ते हिंदीतून 12 अभंगांचा सारांश घेऊ शकतात. आणि 12 अभंग म्हणजे काय, तर तुकाराम महाराजांनी जितकं काय माणसाला आयुष्य कसं जगायचं भक्त म्हणून आणि देवाशी प्रामाणिक राहायचं म्हणजे आयुष्य काय असतं कसं असतं, त्याचा जो उपदेश केला आहे त्याच्या त्या 12 व्हिडिओज आहेत. तर आधी मी इंग्लिशमध्ये केल्या, मराठीत पण केल्या. तर ही खालची प्लेलिस्ट आहे ना, ही ही 12 अभंगांची फुल प्लेलिस्ट. ह्याच्यामध्ये बघ, प्रत्येक अभंगाला एक व्हिडिओ आहे. आणि हम्म. हे सगळे व्हिडिओ ऐकून 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 तुझी आपली काय होतं माणसाला. माझं काय म्हणणं आहे लोकांना की आता आय कॅन पुट दीज ऑल्सो ॲज अ पॉडकास्ट, वन बाय वन मी ह्यांना एकेकाला राईट. पॉडकास्ट म्हणून टाकू शकतो. ठीक आहे. आता आता आय विल गो टू द अदर फीचर्स ऑफ द चॅनल. म्हणजे तुला सगळे फीचर्स लक्षात आले की तुला मला सल्ला देणं पण सोपं होईल. हा, बरोबर. अंगोवी स्पर्धा झाली. नंतर द अदर थिंग इज सम इव्हेंट्स इन तुकाराम महाराजेस लाईफ, त्यांचं. तर ओके. हा पहिला पॉडकास्ट मी टाकला, ह्याच्यामध्ये एकच एपिसोड आहे, एकच व्हिडिओ आहे. आणि तो हा असा आहे. तर आता इथे त्यांनी लिंक दिलेली आहे, व्ह्यू फुल पॉडकास्ट म्हणून. हा, बरं. हम्म. पंढरपूर एक्सपिरियन्स झालं, अभंग स्पर्धा झाली, ज्ञानेश्वर संस्कृत हरिपाठ. एका बाईंनी संस्कृतमध्ये भाषांतर केलं हरिपाठाचं, तर तिच्या 8 व्हिडिओज इथे लावल्यात. ठीक आहे. बरं, आता अभंग पंढरी म्हणून मी ओके. इंटरेस्टिंग कन्सेप्ट लॉन्च केली. की म्हटलं आपण जसं पंढरपूरला गेलो की आपल्याला सगळीकडे वैष्णव जन दिसतात, वारकरी दिसतात, भक्तिमय वातावरण असतं. तसं मी युट्यूबवरती
आपल्या माझ्या चॅनलवरती पंढरपूर निर्माण करतोय, प्रति पंढरपूर, की ज्या पंढरपूर तसेच ई पंढरपूर, की इथे तुम्हाला गाणी 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 फक्त संतांचे अभंग मिळतील. त्याची संपूर्ण उधळण म्हणजे अभंग पंढरी. ओके. सो इथे मी काय केलं, लोकांना म्हटलं तुम्ही स्वतः रेकॉर्ड करा. आता दिग्विजय, तुला पण जमलं, तू एक हा. रेकॉर्ड कर. आता बघ, एका बाईची व्हिडिओ मी तुला दाखवतो, खूप सुंदर गायलेली आहे ही. शीतल लिमये निर्गुणाचा संग. थोडा वेळ चालू करू. जाहिराती फार त्रास देतात. नमस्कार, माझं नाव शीतल लिमये. मी संत गोरा कुंभार यांचे एक अभंग सादर करते. सर, आवाज म्यूट झालाय. आवाज नाही येत आहे? नाही. आला थोडा आवाज आला? नाही. आवाज नव्हता येत. हे कधी कधी आवाज येत नाही, ही गंमत मला कळत नाही कशामुळे होतं. मगाशी आवाज येत होता, आता ह्याचा येत नाही. म्हणजे हो. मी प्लेलिस्ट लावली तर त्याचा आवाज येत नाही. हे जरा मिस्टेरियस आहे. एनिवे, मग जाऊ दे. मग हे आता मी तुला ऐकवत नाही, तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ऐक. पण म्हणजे सर, मी एकदा YouTube वरून चालले जाईल वापस. you will realize की there are so many things are available as options to put on my podcast one by one. म्हणजे मी काहीही न करता नुसता पॉडकास्ट माझा रनिंग राहू शकतो, असं पण मला या. वाटतं. आता हे झालं. ह्याच्यात 27 अभंग लोकांनी गायलेले, मित्रांनी गायलेले मी पोस्ट केलेत. ही अभंग पंढरी झाली. आणि ती लोकांना कशी निर्माण करायची ह्याचा गायडन्स द्यायला मी काय केलं, मी स्वतः माझे रेकॉर्डिंग केली. 36 अभंग. करोना करोना काळात मी स्वतः आपला अभंग रेकॉर्ड करायचो दररोज एखादा असा. आणि बघ, हे विसावा विठ्ठल, पद्मनाभा नारायण, हे कोणत्याही संतांचे, कृष्ण माझी माता, रामकृष्ण गोविंद. तर मी दररोज एका अभंग रेकॉर्ड करायचो आणि मी तिथे सुरुवातीला मोठं निवेदन करायचो. की निवेदनामध्ये काय सांगायचं, की लोकांनो, मित्रांनो, तुम्ही संकोच करू नका, आपला फायदा आपण करून घ्यायचा. जग काही म्हणो, स्वार्थी म्हणो का निस्वार्थी म्हणो, उपकारी म्हणो का काही म्हणो, आपण आपला फायदा करून घेणं हे महत्वाचं आहे. आपली उन्नती आपणच स्वतः करणार, दुसरा कोणी तुम्हाला तुमची आत्मोन्नती करून देणार नाही. तर तुम्ही काय करा, की तुम्ही अभंग पाठ करा, अभंग गुणगुणा, अभंग म्हणायची सवय लावून घ्या. एकदा आवड लागली तर खूप मजा येते अभंगांमध्ये. आणि आपलं आचरण सुधारतं, वागण्याची पद्धत सुधारते. आणि रेकॉर्ड करा आणि गायचं, बिंदास गायचं. कसं बिंदास गायचं, तर मी म्हटलं बघा, मी गातोय बिंदास, तबला नको, पेटी नको, डंग्या नको, काही नको. हा शब्द बरोबर यायला पाहिजे असं काही नाहीये. देवाला फक्त भाव पाहिजे असतो. तुम्हाला जसं येईल तसं वेडवाकडं का होईना गा. म्हणून लोकांना संकोच वाटू नये म्हणून मग मी पण गाऊन दाखवले असे 36 अभंग ते ह्याच्यात आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपण जाऊया पुढे प्लेलिस्ट मध्ये. इफ देर इज एनिथिंग मोर लेफ्ट, लेट मी चेक. प्रॉबब्ली नॉट. हा, हे 12 अभंग हिंदीचे मी सांगितले. आणि बाकी सगळं मग ते एंटरटेनमेंट सेक्टर मधले ते नको. हा, हे पण एक छान आहे, पंढरपूर वारी. मी वारीला गेलो तर मला वारीमध्ये छानपैकी माझ्या 8 व्हिडिओज, मी ह्याच्या माझ्या पंढरपूर वारी ई बुक जे आहे त्याच्यामध्ये ह्याच्या लिंक्स पण टाकलेल्या आहेत. तर ह्या आठ ओके. व्हिडिओज आहे, ह्या छोट्या छोट्या व्हिडिओज आहेत. हा, आता ह्या व्हिडिओज ह्याचा काय उपयोग करता येईल ते पण मला सांग. एक एक सुंदर आहेत. आता उदाहरणार्थ, वारीमध्ये, आता ही ऐकू येईल का, आपण ट्राय करूया. येतंय का ऐकायला? नाही सर. हा, येतोय सर. हे वारीमध्ये उसाचा रस कसा अट्रॅक्ट करतात लोकांना, हे रेकॉर्डेड आहे, हम्म. रेकॉर्डेड. येतोय ना आवाज?
येस आता सर. आला, आता आवाज आला. आला ना आवाज? येस सर. ओके, गुड. तर ह्या 8 व्हिडिओज पण तुला मी आता दाखवल्या. नाव लेट अस सी इफ देर इज एनिथिंग रिमेनिंग. दीज 8 व्हिडिओज आर व्हेरी इंटरेस्टिंग, एस्पेशली आता हा जी व्हिडिओ ना, ही ह्याचे किती व्ह्यूज झालेत माहिती आहे? हो. हे मारतात ना, ते चुकीची आली, चुकीची आली. Oh, I did this. I love Saint Tukaram, and it is my idea to let the whole world know the message of Saint Tukaram. And that is why I have started this project, which I call Saint Tukaram the Third Translation. I am translating using epic religious book of poetry. हा, ही व्हिडिओ मी तुला दाखवायची आहे मला. ही जी व्हिडिओ आहे ना, ही खूप लोकांनी पाहिली, हजारो लोकांनी पाहिली. आणि कसं वारीमध्ये एकाच्या खांद्यावर चढून लोक ते वाजवतात, मृदंग वाजवतात, कसा फेर धरतात. वारीचं वातावरण निर्मिती सुंदर ह्या व्हिडिओमध्ये आलेली आहे. आता ह्याच्यानंतर पण बहुतेक आता ही मीटिंग संपेल 2 मिनिटांनी. तू काय कर, तुलाही आता दमायला झालं असेल. मी काय करीन की आय हॅव गिवन यू अ फुल टूर. यू सी, आता फक्त शेवटचा मुद्दा हा सांगतो की आता मी जे केलं आहे ना, आय हॅव जस्ट पुट वन व्हिडिओ ऑन पॉडकास्ट. ही 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 करतो मी आता, व्ह्यू फुल पॉडकास्ट म्हणून ह्याच्यावरती क्लिक करतो. सम इव्हेंट्स इन सेंट तुकाराम्स लाईफ. हा, मी काय केलं, आता माझ्या चॅनलमध्ये पॉडकास्ट हा ऑप्शन आहे, हा बघ इथे. तर मी पॉडकास्ट वरती केलं. मी काय केलं, पॉडकास्ट वर क्लिक करून त्याच्यात एक ऍड प्लस क्रिएटचं बटन होतं, ते क्रिएटचं बटन दाबलं. आणि क्रिएटचं बटन दाबल्यावर मला त्यांनी अपलोड करायचा ऑप्शन दिला. मग तो ऑप्शन दिल्यावर मी त्याला ती व्हिडिओ पॉडकास्ट म्हणून वापरा असं त्यांना केलं. तर माय फर्स्ट पॉडकास्ट हॅज गॉट रिलीज्ड. तर नाव यू शुड सी इन माय रिक्वेस्ट ॲज अ पॉडकास्ट. लुक एट इट ॲज अ पॉडकास्ट. आणि मग तू मला व्हॉट्सअपवरती मेसेजेस टाक. वी विल नॉट मीट, कंटिन्यू द मीटिंग. फॉर टुडे सेशन यू हॅव गिवन मी गुड हिअरिंग आणि गुड टाइम. आय एम सो ग्रेटफुल टू यू. आणि त्या पॉडकास्ट वरून मी कधी पॉडकास्ट करायचं तेही सांग. मी 4 मार्च पर्यंत पुण्यात नाहीये, बट दॅट इज नॉट अ कन्स्ट्रेंट. ओके. थिंक आय कॅन डू इट ऑनलाईन, आय विल डू इट ऑनलाईन. सो तुझा पॉडकास्ट, तुझ्यात जर एनर्जी आली व्यवस्थित आणि तुझा जर पॉडकास्ट करण्याचा मूड असला, तर यू गाईड मी व्हॉट डू, हाऊ आय शुड डू. I may prefer to do a fresh podcast rather than taking the old videos, but choice is yours. You have everything available. You can select and guide me. येस सर. Karen, Sure. thank you very ओके much, ओके सर. and थँक यू सो मच सर. I wish you get healed very fast, very quickly. आणि मी मॉडेल कॉलनीत असतो, तर तुझ्या जवळच आहे, मला वाटते तू जवळच राहते. हो हो हो. तुला कधीही काही लागलं तर मला फोन कर. आय विल कम टू यू, or you can come to my house and we will help you. And I have a big friend circle in Pune. So whatever, even if whatever help you may need, never, don't hesitate at all. Okay. थँक यू सो मच सर. Okay. येस. Thank you very much. Okay. See you. थँक यू. Bye bye.